वर्षभरात मालमत्ता चोरीचे 752 गुन्हे घडले. 452 गुन्ह्यांचा छडा, 2.5 कोटी मिळवले. गेल्या वर्षी शहरामध्ये मालमत्ता चोरीचे 752 गुन्हे पोलीस ठाण्यात नोंदले गेले. त्यात गुन्हे शाखेने गतवर्षीच्या 270 आणि 2016 पासूनचे 39 असे एकूण 309 गुन्ह्यांचा छडा लावून चोरीला गेलेल्या 2,61,73,953 मालमत्तेपैकी 2,44,85,566 एवढी मालमत्ता हस्तगत केली. यात 7 ठाण्यांहून 172 गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. मावळत्या 2023 या वर्षात घरफोड्या, चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, पीक पॉकेटिंग, मोबाईल चोरी अशा विविध मालमत्ता विषयक चोरीचा छडा लावण्यासाठी शहरातील 7 पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या पथकाकडून अथक परिश्रम घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न केले गेले. गेल्या वर्षभरात गुन्हे शाखेच्या पथकाने 2016 ते 23 या 8 वर्षात 7ही पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत नोंदल्या गेलेल्या 309 गुन्हे उघडकीस आणले आहेत. मालमत्ता जप्तीचे प्रमाण 93% आहे. याशिवाय मनप्पुरम फायनान्स कंपनीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात एकूण 1,51,35,002 रुपयांची दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सन 2023 मध्ये जानेवारी पासून तर डिसेंबर 2023 अखेर सोलापूर शहरामध्ये एकूण 752 मालमत्तेचे गुन्हे घडले. त्या मालमत्तेच्या गुन्ह्यामध्ये घरफोडी, जबरी चोरी आणि इतर चोरीमध्ये मोटरसायकल चोरी असेल, मोबाईल चोरी असेल, असे हे सर्व प्रकारचे ते गुन्हे आहेत. याच्यामध्ये सोलापूर शहरचे पोलीस स्टेशन्स आणि क्राईम ब्रँच असे दोघांनी मिळून एकूण 442 गुन्हे ओपन केलेले आहेत. या 442 गुन्ह्यांमध्ये क्राईम ब्रँचने जे 2023 मध्ये दाखल झालेले जे गुन्हे आहेत ते 270 आहेत आणि पोलीस स्टेशनने ओपन केलेले 172 आहेत. क्राईम ब्रँचची वर्षभरातील कामगिरी जर बघितली तर सन 2016 पासून तर 2023 अखेर एकूण 309 गुन्हे ओपन केलेले आहेत. आणि ही जी आकडेवारी आहे पोलीस आयुक्तालयाची जर दाखल आणि उघड गुन्ह्यांची जर फक्त मालमत्तेच्या गुन्ह्यांची जर आकडेवारीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये ती 60% ती पुढं आहे जवळपास. आणि याच्यामध्ये 309 गुन्ह्यामध्ये जी मालमत्ता रिकवर केलेली आहे गुन्हे शाखेने, त्याच्यात चोरी गेलेली मालमत्ता साधारणतः 2,61,00,000 होती. त्याच्यापैकी 2,44,00,000 ही क्राईम ब्रँचने रिकवर केलेली आहे 309 गुन्ह्यामधले. म्हणजे त्याचं प्रमाण जर बघितलं टक्केवारीमध्ये तर ते साधारणतः 93% इतकं मालमत्ता रिकव्हरीचं प्रमाण त्याच्यामध्ये आहे. आणि जर सोलापूर शहर आयुक्तालयाचं जर प्रमाण घेतलं की जे गुन्हे सोलापूर शहर आयुक्तालयाने सगळे 442 जे गुन्हे ओपन केलेले आहेत तर त्या गुन्ह्यांमध्ये मालमत्ता रिकव्हरीचं प्रमाण हे साधारणतः 65% पर्यंत आहे. आणि दाखल गुन्हे आणि जे उघडकीस पण आलेले नाहीत असे जर बघितलं म्हणजे टोटल 752 गुन्ह्यांची जर टोटल जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये मालमत्ता रिकव्हरीचं प्रमाण हे साधारणतः 54% आहे. कारण त्याच्यामध्ये मग न उघडकीस आलेले पण गुन्हे आहेत त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जे आमच्याकडे घरफोडीचे गुन्हे जे होते त्याच्यामध्ये सुद्धा आमचं जवळपास 65% डिटेक्शन आहे. चेन स्नॅचिंगमध्ये जवळपास 100% डिटेक्शन आहे. कारण 7 चेन स्नॅचिंग झाले आणि 7च्या 7ही आम्ही त्या रिकवर उघड केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर मोटरसायकल चोरीचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये पण जवळपास 45%च्या आसपासच्या ज्या मोटरसायकली आहेत त्या गुन्हे शाखेने हे केल्यात. कारण टोटल 363 मोटरसायकल चोरी गेले, त्याच्यापैकी 141 मोटरसायकल ह्या गुन्हे शाखेने उघड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि जर आपण पोलीस स्टेशनची आणि क्राईम ब्रँचच्या कामाची जर तुलना केली तर त्याच्यामध्ये जवळपास म्हणजे FC पोलीस स्टेशन सोडलं तर बाकी सर्व पोलीस स्टेशनमधले 50%पेक्षा जास्त गुन्हे हे गुन्हे शाखेने ओपन केलेले आहेत.